शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज झंझावाती दौरा करतायत। मुंबईतील 3 विधानसभेमध्ये हा त्यांचा दौरा होतोय, वरळीमध्ये, भायखळ्यामध्ये आणि शिवडीमध्ये, आणि आता ते वरळीतल्या शाखेला भेट देण्यासाठी थेट या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण पाहतो या ठिकाणी अरविंद भोसले आपल्याला दिसत आहेत, त्यासोबतच इथले जे स्थानिक आमदार आहेत ते आपल्याला दिसत आहेत, आणि त्यासोबतच सुनील शिंदे दिसत आहेत, सचिन भाऊ अय्यर दिसत आहेत, आणि उद्धव ठाकरे थेट या ठिकाणी पद्मजा आशिष चेंबूरकर, जे आशिष चेंबूरकर माजी नगरसेवक राहिलेले आहेत याच प्रभागातून, आता त्यांच्या पत्नी या ठिकाणाहून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार आहेत, त्यांच्या कार्यालयाला भेट देण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि कार्यकर्त्यांचा उत्साह, कार्यकर्त्यांचा जो जोश आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। ढोल ताशाच्या गजरामध्ये त्यांचं अगदी दिमाखात या ठिकाणी स्वागत होतं, आणि आज जवळपास 10 ते 12 ठिकाणी ते अशाच पद्धतीनं भेट देणार आहेत। मिलिंद नार्वेकर या ठिकाणी दाखल झालेले आहेत, सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय बघा। मिलिंद नार्वेकर या ठिकाणी पोहोचलेले आहेत, आणि शिवसेनेची ताकद जी आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे पाहायला मिळते। मिलिंदजी, कशा पद्धतीचं वातावरण आहे सध्या? कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे, प्रतिसाद आहे, चांगला प्रतिसाद आहे, आणि तुम्हाला माहिती आहे आणि तुमचाही पाठिंबा आहे। नक्की बाळासाहेब, सचिन अय्यर आहेत या ठिकाणी। सचिनजी, बाळासाहेबांचा पुतळा जो आहे त्याला झाकून ठेवण्यात आलाय, काय म्हणा? कोणी दाखलंय? कुलाब्याला जो होता डागडुजीच्या कामासाठी झाकण्यात आलेलं आहे। हे असंच राजकारण करायचं आणि मग काहीतरी असा विषय निर्माण करायचं का त्यामुळे कटुता होते, आणि ह्यांची हीच प्रकृती आहे, हीच प्रवृत्ती त्यांची दिसते। आपण पाहतोय बघा, उद्धव ठाकरे या ठिकाणी दाखल झालेले आहेत, आणि त्यासोबतच इतर जे नेते पदाधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत, आणि सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना ते स्वतः भेटतायत, त्या ठिकाणी जात आहेत, आणि या ठिकाणी जो उत्साह आहे वाढवण्याचं जे काम आहे ते या ठिकाणी होतंय। आणि आदित्य ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ, अशा घोषणा सुद्धा या ठिकाणी केल्या जात आहेत, आणि आपण पाहतोय उत्स्फूर्त असा प्रतिसाद तुम्हाला। मुंबईचा महापौर कोण होणार? आवाज बसल्या आपण पाहतोय या ठिकाणी आवाज बसलेला असताना सुद्धा या ठिकाणी आपली जी प्रतिक्रिया आहे ती उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे। तेजस ठाकरे सुद्धा स्वतः सोबत आहेत, आज बोलणार नाहीयेत कुणाशी, मात्र ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की त्यांचं अगदी जोशात जल्लोषात जे स्वागत आहे ते सध्या आशिष चेंबूरकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। आणि शिवसेनेची या संपूर्ण प्रभागामध्ये खूप आधीपासूनच एक ताकद राहिलेली आहे, त्यामुळे या पट्ट्यामध्ये नेमकं राजकारण कशा पद्धतीचं असणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आदित्य ठाकरे वरळीतून या ठिकाणाहून आमदार आहेत, त्यासोबतच शिवसेनेचे बरेचसे नगरसेवक या ठिकाणी आहेत, आणि तेजस ठाकरे हे सुद्धा आता प्रचारामध्ये आज उतरलेले आहेत, त्यामुळे पुढची पिढी जी आहे ती सुद्धा या प्रचारामध्ये आता सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळते। आणि सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांचा उत्साह वाढवण्याचं जे काम आहे ते सुद्धा आता उद्धव ठाकरे यांच्याकडून केलं जाते, आणि पदाधिकाऱ्याशी थेट जो संवाद आहे तो सुद्धा या ठिकाणी उद्धव ठाकरे करतायत। ज्या पद्मजा चेंबूरकर आहेत इथल्या उमेदवार त्या सुद्धा सोबत आहेत। एक डायरी आपण या ठिकाणी पाहतोय, या डायरीवरती स्वतः उद्धव ठाकरे हे सही करतायत, आणि सही करून त्या ठिकाणी आपण दाखल झालोय याची एक नोंद जी आहे ती सुद्धा या डायरीमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।